नमस्कार. पूजा भोसले लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर हे बघा, मी एक पार्सल मागवलं होतं. जवळपास 1 महिना झाले हे घरामध्ये येऊन पडलं होतं आणि माझ्यापेक्षा हे ओपन करण्याची उत्सुकता क्षितिजलाच जास्त होती. तर बघा कसा मध्ये मध्ये करतो आहे. आता याच्यामध्ये मी मागवलं होतं सोप बेस, कारण मला घरीच साबणे बनवायच्या होत्या. त्याच्यामुळे मी तो बेस मागवलेला. म्हटलं आपण घरी साबण बनवूया, कारण माझ्या चेहऱ्यावरती खूप पिंपल्स येतात. कधी ऑइली स्किन असते तर कधी एकदमच ड्राय असते, म्हणून मी घरीच सोप बनवायचं ठरवलं होतं. तर घरी सोप बनवायचं म्हटल्यावर त्याला सामान तर लागणारच होतं. मग मी काय केलं, घरी जे गुलाबाची फुलं आहेत फ्रेश झाडाची ताजी, ती फुलं काढून घेतली. बघू शकता तुम्ही इथे 2 कलरमध्ये आहेत. आता 2-3 दिवस झालं उमललेली, त्याच्यामुळे या फुलांचा कलर थोडासा पांढरा झाला आहे. नाहीतर ही एकदम पिवळी फुलं आहेत. जे बाकीचे 2 दिसत आहेत तशी फुलं आहेत एकदम डार्क पिवळ्या कलरची गुलाबाची. आणि झाडाची कटिंग केल्यापासून याला खूप सारी फुलं येतात. तर बघू शकता एवढी सारी फुलं मी गोळा केली होती. नंतर मग कोरफडीचं झाड आहे आमच्याकडे. म्हटलं कोरफड पण आपण साबणीमध्ये टाकूया, म्हणून इथे मी कोरफडीचं पान घ्यायला आली होती. तुम्ही म्हणाल की एवढी पिवळी कसं काय पडली ही कोरफड, तर याला पाणी कमी आहे. पाणी कमी असल्यामुळे याचा कलर जास्त हिरवा नाही आहे. तर मी इथे कोरफडीचे 2 पानं घेतले, कारण मी साबणामध्ये कोरफडीचा गरसुद्धा घालणार आहे. कारण कोरफडीमुळे आपला चेहरा एकदम मुलायम होतो. त्याच्यामुळे मी इथं माझ्या साबणीमध्ये घेणार आहे. तर हे बघू शकता तुम्ही, इथे मी 2 कोरफडीची पानं घेतले. नंतर लिंबाचं छोटंसं झाड होतं. मग छोटंसं नाही म्हणता येणार, हे झाड खूप मोठं झालं होतं. पण मध्यंतरी मी या झाडाला पूर्ण तोडून टाकलं होतं आणि थोडा थोडा पाऊस होतो तेव्हा हे झाड वाढलं होतं. म्हटलं चला, आपल्याकडं घरी कडुलिंबाचा पाला पण आहे, आपण तो पण टाकूया, म्हणून मी कडुलिंबाचा पाला आणायला गेली. आता मी बाहेर आहे म्हटल्यावर क्षितिज थोडीच घरात बसणार आहे. तो पण माझ्यासोबत चिकूचे पानं तोडत होता. मी लिंबाचा पाला घेत होती आणि तो चिकूचं तोडत होता. तर बघा, एवढा सारा मी लिंबाचा पाला घेतला होता, कारण मला साबणीमध्ये लिंबाचा पालासुद्धा यूज करायचा होता. नंतर घरामध्ये आले, एक पाटी घेतली. त्याच्यामध्ये माझ्याकडे जे असलेल्या गुलाबाच्या गुलाबी पाकळ्या होत्या त्या घेतल्या मी, कारण मला गुलाबजल वापरायचं नव्हतं, म्हणून मी गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या. जे बाहेरून फुलं तोडून आणली होती मी, ती सगळी छान व्यवस्थित त्याच्या पाकळ्या करून त्या पाटीमध्ये टाकल्या. तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशा एकदम ताज्या टवटवीत त्या पाकळ्या आहेत सगळ्या. गुलाबजल कशाला वापरायचं असं माझ्या अचानक डोक्यात आलं. म्हटलं नको, आपण गुलाबजल वापरायलाच नको, आपण इथे गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करूया. तर नंतर मग 3 कलरच्या गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या. मग नंतर म्हटलं चला, आता कडुलिंबाचा पाला घेऊया. मग थोडासा जो निबर पाला होता तो घेतला मी. जास्त कोवळा पाला पण मी तोडून आणला होता, पण तो काही मी त्याच्यामध्ये वापरला नाही. तर बघू शकता तुम्ही, इकडे मी लिंबाचा पाला काढून घेते. एक एक पान मी याच्यामध्ये काडी देठा वगैरे घेतला नाही, कारण हे धुतल्यानंतर मला मिक्सरमधून बारीक करायचं आहे. त्याच्यामुळे मी फक्त ते पाला घेत होती. मला काड्या याच्यामध्ये बिलकुल वापरायच्या नव्हत्या. तुम्ही बघू शकता, भरपूर सारा मी कडुलिंबाचा पाला घेतला आहे. तुम्हालाही घरी अशी साबण बनवायची असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा. खरंच खूप छान इफेक्टिव्ह आहे आणि छान याचा परिणाम होतो. म्हणजे ते चेहऱ्यावर छान इफेक्ट होतो. कारण मी काल बनवली आहे साबण आणि 2 दिवस झालं यूज करते आहे. तर मला माझ्या चेहऱ्यावर थोडासा इफेक्ट जाणवतो आहे, ग्लो जाणवतो आहे. तुम्ही पण ट्राय करा नक्की. आता हे सगळं मी घेतलं, मग हे सगळं स्वच्छ धुवून घेते. बघा, नळ चालू केला आणि हे एकदम स्वच्छ हाताने धुवून घेते. मी अगोदर हात पण स्वच्छ धुतलेले होते आणि हे बघा, सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या, लिंबाचा पाला इथे मी एकदम स्वच्छ धुवून घेत आहे. आणि हे व्यवस्थित पाणी धुतल्यानंतर पाणी खालीच बेसिनमध्ये टाकून देते. आता ज्या खाली गुलाबाच्या पाकळ्या पडल्यात त्या पण मी नंतर उचलून घेतल्या होत्या, त्या पण वॉश केल्या. म्हटलं चला, आपण याला 2 पाण्याने वॉश करूया, म्हणून म्हटलं मी 2 वेळा धुतलं. कारण जर चुकून एखादा किडा वगैरे असेल त्याच्यात, कारण आता पावसाचं वातावरण आहे, अचानक ऊन पडतं, अचानक पाऊस येतो आणि हे वातावरण खराब आहे. त्याच्यामुळे झाडांवरती लवकर किडे बसतात किंवा येतात. म्हणून मग इथं स्वच्छ असं 2 पाण्याने मी धुवून घेतलं, पण काहीही पाण्यामध्ये निघालं नाही. खूप छान असं स्वच्छ पाकळ्या इथं धुवून घेतल्या आणि मला तेच आता तुम्हाला दाखवते मी. बघू शकता तुम्ही, एवढं सगळं घेतलं. आणि हे कशासाठी, तर मला इथे घरीच साबण बनवायचे. हे स्वच्छ एकीकडे धुवून ठेवलं आणि नंतर जी आपण कोरफडीची 2 पानं आणली होती, ती कोरफडीची पाने इथे मी स्वच्छ अशी धुवून घेतली, कारण मला त्याच्यामधला पांढरा गर घ्यायचा होता. आपण जेव्हा कोरफड तोडतो तेव्हा त्याला असं अगोदर पिवळं येतं, तर ते घ्यायचं नाही आहे मला. म्हणून मग मी तो कोरफड एकदम स्वच्छ धुवून घेतली आणि चाकूच्या सहाय्याने कोरफडीचा आतील गर मी काढून घेतला. वरची साल पण मी काढून घेतली. कोरफडीला जेव्हा आपण त्याच्यामधला गर काढतो तेव्हा एकदम व्यवस्थित काढायचा असतो, कारण कोरफडीच्या साईडला काटे असतात आणि ते आपल्या हाताला टोचू शकतात. तर इकडे मी मस्त असा गर असा काढून घेत होती. क्षितिज माझ्या अवतीभोवती फिरत होता
कारण तो सारखं म्हणायचा की आईला साबण बनवायचं आहे, आईला साबण बनवायचं आहे. आता इथे खूप सारी कोरफड घेतली मी, कारण कोरफडीने चेहरा एकदम मऊ होतो आणि ग्लो पण येतो. त्याच्यामुळे मी कोरफड म्हणजे कडुलिंबाच्या पाल्यापेक्षा कोरफड इथे मी जास्त घेतली. तर तुम्ही बघू शकता इकडे एक पूर्ण अशी वाटीभर मी कोरफड इथं काढणार आहे. आणि नंतर मी ती काढूनसुद्धा घेतली, कारण मला कोरफडीचा वापर जास्त करायचा होता. कारण इथं आपण आयती कोरफड टाकू शकत नाही. म्हणजे जे आपल्याकडे जेल असतं ना कोरफडीचं, ॲलोवेरा जेल म्हणतो आपण, तर ते मी इथे यूज करणार नाही आहे. कारण आपल्याकडे जर सगळं ओरिजिनल सामान आहे, म्हणजे सगळं नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, तर आपण कशाला विकतचे प्रोडक्ट्स वापरायची. म्हणून मी ते फक्त घरचीच कोरफड वापरली आहे. तुम्ही बघू शकता. तरी पण साबण बनवताना माझ्याकडून हळद टाकायची विसरली, कारण हळदसुद्धा एक आयुर्वेदिक आहे. आता बघू शकता मी जे लिंबाचा पाला, 2-3 प्रकारची गुलाबाची पानं आणि कोरफड हे सगळं एका पाटेमध्ये मिक्स करून घेतलं आहे. आता हे सगळं स्वच्छ धुतलेलं आहे आणि हेच आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचं आहे. आता मी फर्स्ट टाईम बनवत आहे, त्याच्यामुळे थोडंफार त्या वस्तू कमी जास्त होत असतील, एखाद्या गोष्टीचं प्रमाण जास्त होत असेल किंवा एखाद्या वस्तूचं प्रमाण कमी होत असेल. जशी होईल तशी. माझ्या चेहऱ्यावर ग्लो येणं हे मला सध्या महत्त्वाचं होतं. कारण एवढ्या वातावरण इतकं खराब झालं आहे की चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स येतात आणि तेच पिंपल्स येऊ नये म्हणून मी इथे कडुलिंबाचा पाला घेतला आहे आणि चेहरा एकदम मुलायम व्हावा म्हणून कोरफड घेतली. तर आता हे सगळं मी मिश्रण एकत्र कालवून घेतलं होतं ना, तर मी हे सगळं एकत्र बारीक करणार आहे. कारण जेणेकरून हे एकत्र बारीक केलं तर सगळं मिक्स होईल आणि नंतर मला साबण बनवायला पण सोपं होऊन जाईल. म्हणून मी याचं एकत्रच वाटण करणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी आता हे सगळं थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे काढून. कारण आपण याची पूर्णपणे अशी पेस्ट बनवणार आहोत. जर याची छान पेस्ट बनवली तर याचा पटकन रस गळेल आणि छान आपल्याला साबण व्हायला मदत होईल. म्हणून म्हटलं चला आपण तसंच करूया. तर हे बघू शकता तुम्ही इकडे मी मिक्सर चालू केलं आहे आणि मिक्सरला लावले मिक्सरचं भांडं. म्हटलं याची छान अशी एकदम पेस्ट करून घेऊया. आता तुम्ही कोणी हा साबण असा घरी बनवला आहे त्यांनी मला कमेंट करून देखील नक्की सांगा. तर इकडं मी सगळं बारीक करून घेत होते. आता भरपूर वेळ लागत होता कारण मला एकदम बारीक पेस्ट करायची होती, जेणेकरून पेस्ट बारीक झाली की आपली साबणसुद्धा छान होईल. म्हणून इथे छान असं भरपूर वेळ मी करत होती. वेळ लागला, म्हटलं चला फर्स्ट टाईम बनवते, वेळ लागला तरी चालेल, पण आपला साबण चांगला झाला पाहिजे म्हणून माझे प्रयत्न सुरू होते. आणि तुम्हाला दाखवते, खरंच खूप छान अशी इथे पेस्ट तयार झाली आहे. बघू शकता तुम्ही ही पेस्ट मी ती चमच्याने एका वाटीमध्ये काढून घेत आहे, कारण मला आणखीन भरपूर वाटण करायचं आहे आणि बरंचसं वाटण झालं होतं. म्हटलं चला आता ह्याचं वाटण आपण काढून घेऊया आणि बाकीचं वाटण देखील करून घेऊया. आता मला आताच याचा फेस दिसतो, कारण कडुलिंबाच्या पाल्याचा फेस तयार होतो. तर बघू शकता तुम्हाला थोडं थोडं वरती बुडबुडे आल्यासारखं दिसत असेल. खरंच खूप इफेक्टिव्ह साबण आहे हा, सगळ्यांनी घरी करायलाच पाहिजे. आणि सोप बेस पण काही जास्त महाग नाही आहे, 200-250 रुपये किलो आहे. किलोमध्ये भरपूर येतो, खूप सारा येतो आणि आपल्याला पण घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं साबणे वापरायला मिळतील. तर बघू शकता तुम्ही आपलं सोप बेस वितळायला लागले, कारण मी इथे पाटीमध्ये पाणी गरम केलं आहे आणि हे डबल मेथड पद्धतीने आपण बॉईल करतो आहे, म्हणजे डायरेक्ट पाण्यामध्ये न मांडता वाफेवर ते वितळवून घेतो आहे. तर बघू शकता तुम्ही हे छान असं वितळायला लागले. हे वितळतं आहे तोपर्यंत आपण केलेलं वाटण गाळून घेऊया, म्हणजे आपल्याला सोप बेस त्याच्यामध्ये टाकता येईल आणि छान छान आकाराचे आपल्याला सोप बनवता येतील. सोप बेस वितळत होता, म्हटलं चला तोपर्यंत आपण हे छान गाळून घेऊया. आता सगळ्यात अगोदर तर मी ही चमच्याने गाळणीमध्ये गाळायला घेतलं. गाळणीत चमच्याने वरून प्रेस करत होती, पण ते काही पटपट गळत नव्हतं. म्हटलं चला आता चमच्याचा प्रयत्न करून काय उपयोग होणार नाही, आपल्याला पटपट बनवायचं आहे साबण. त्याच्यामुळे मग मी काय केलं, चमचा बाजूला काढून ठेवला आणि नंतर मग मी हातानेच दाबून घेतलं, कारण हाताने जास्त जोर लागतो, तसं चमच्याने जोर लागत नाही. आणि माझं व्हिडिओ शूट करायला पण कोणी नव्हतं, माझं मी एकटीच करत होती. म्हणून म्हटलं चला जसं शूट होईल तसं होईल, आपण हातानेच ते व्यवस्थित पिळून घेऊया. तर चोथा एकदम बाहेर तुम्ही रुमालाने सुद्धा हा पिळू शकता, म्हणजे चोथा अजिबात त्याच्यामध्ये पडणार नाही. इकडे माझं सोप बेस पूर्ण विरघळून झालं होतं, वितळून झालं होतं. म्हटलं चला आता सोप बेस वितळून झाले, मग ते एका पातेल्यामध्ये ओतलं आणि पूर्ण ढवळून घेतलं. आणि माझ्याकडे आणखीन भरपूर गुलाबाच्या पाकळ्या होत्या फ्रेश, त्या पण मी त्यावरती टाकून घेतल्या. म्हटलं आपण हे असं सोप तयार करूया, दिसायलाही छान दिसेल. मग मी ते 2 प्लॅस्टिकच्या वाट्या होत्या माझ्याकडे, त्या वाट्या घेतल्या
आणि त्याच्यामध्ये टाकलं. नंतर मग स्टीलची वाटी घेतली आणि त्याच्यात टाकलं, तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. आणि बघा नंतर पण मी बाकीच्या 2 वाट्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये टाकलं. म्हटलं बघू आपण सोप आपली तयार होती का नाही. आणि तुम्हाला जर सोप माझ्या आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपण बघूया. त्याला मी अगोदर हातामध्ये घेऊन पाहिलं तर फेस होते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि